नमस्कार, मी सुनील कानाला आणि तुमचं स्वागत आहे सुनील कानाला यूट्यूब चॅनलवरती. तर मी आज तुमच्यासाठी अतिमहत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे, कारण ही माहिती आपल्यासाठी कधी ना कधी उपयोगी पडू शकते. म्हणून हा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, संपूर्ण बघा आणि शेवटपर्यंत देखील बघाल, कारण का ह्याच्यामधून तुम्हाला खूप काही बेनिफिट मिळू शकतं. तर आपल्याला माहिती आहे आपण सध्या ज्या ठिकाणी कामधंद्याच्या ठिकाणी जातो किंवा इतर ठिकाणी फिरायला देखील जातो, तर ती गर्दीची ठिकाणं असतात. त्या ठिकाणी आपला एखादा मोबाईल वगैरे हरवून जातो किंवा चोर आहे तो चोरी करून पळून जातो. तर त्यासाठी आपण शोधण्यासाठी आपल्याला वाटत असेल की यूट्यूबवरती खूप सारे ॲप आहेत की त्याच्यामुळं आपण आपला मोबाईल ट्रेस करू शकतो, ट्रॅक करू शकतो. परंतु मित्रांनो, तसं काय होत नाही. हे फक्त पोलिसच शोधू शकतात. तर तत्पूर्वी एक गोष्ट तुम्हाला सांगू शकतो, जोपर्यंत तो मोबाईल फॉर्मॅट होत नाही, आपल्या जो मोबाईलमध्ये आपण प्ले स्टोअर यूज करण्यासाठी जो मेल आय डी यूज करतो, तोपर्यंत डिव्हाइस त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. तोपर्यंत आपण आपला स्वतःचा मोबाईल आपण स्वतः ट्रेस करू शकतो. परंतु जर का तो मोबाईल एकदा फॉर्मॅट झाला तर तो ट्रेस करता येत नाही. आणि जर का तो आपल्याला ट्रेस करायचा असेल तर प्रथम आपल्याला करावं लागेल काय, तर सगळ्यात पहिलं आपल्याला काम करावं लागेल की आपण ज्या एरियामध्ये आपला मोबाईल चोरी झाला आहे तर स्थानिक पोलीस स्टेशनला जाऊन आपली कंप्लेंट द्यायची आहे. तर मी आता मुंबईमध्ये आहे, तर मला ऑनलाईन कंप्लीट करायचा ऑप्शन माझ्यासाठी अवेलेबल आहे. तर मी तुम्हाला त्या संदर्भामध्ये माहिती देतो आहे. आणि तुमच्या ठिकाणी ऑनलाईन कंप्लीट करायचं जर का ऑप्शन अवेलेबल नसेल तर तुम्ही मॅन्युअल पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट देखील देऊ शकता. तर चला तर पाहूया की नक्की काय करायला पाहिजे. तर स्टार्टिंगला आपण आपल्या घरच्यांचा किंवा मित्राचा कुणाचाही मोबाईल घ्यायचा आहे, कारण आपला मोबाईल हा चोरी झालेला असतो. तर सुरुवातीला आपला सिम जो आहे, म्हणजे मोबाईल चोरी झाला तर आपल्याला स्टार्टिंगला आपला नंबर च्या कुठल्याही सिम तुम्ही यूज करत असाल त्या कस्टमर सर्व्हिसला जाऊन पहिल्यांदा ब्लॉक करायचा आहे. तर तो जर का तुम्ही ब्लॉक केलं की त्याच्यानंतर तुम्हाला एक कंप्लेंट द्यायची आहे. तर आपण स्टार्टिंगला जाणार आहोत गुगल क्रोमवरती. आपण जर का गुगल क्रोमवरती गेलात तर मी इथे न्यू टॅब ऑप्शन सिलेक्ट करतो आणि तुम्हाला इथे जायचं आहे की लॉस्ट माय फोन कंप्लेंट मध्ये आपल्याला जायचं आहे. तर आपल्याला हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल इथे ग्रेटर मुंबई पोलीस, कारण का हा ऑनलाईन ऑप्शन माझ्यासाठी अवेलेबल आहे. मी मुंबई सिटीमध्ये शहरामध्ये राहतो म्हणून. तर इथे लॉस्ट फाउंड मुंबई पोलीस, तर तुम्ही त्याच्यावरती जर का प्रेस केलं तर हरवलेल्या सापडलेल्या वस्तूचा आपण तपशील म्हणजे कंप्लेंट वगैरे आपण देऊ शकतो. तर या ठिकाणी काही माहिती दिलेली आहेत, काही इशारे केलेले आहेत या ॲपच्या माध्यमातून. तर आपल्याला सर्वप्रथम करायचं आहे की आपला ज्या ठिकाणी आपला मोबाईल हरवला तर त्या एरियाच्या पोलीस स्टेशनला आपल्याला सर्वप्रथम सिलेक्ट करायचं आहे. तर माझा मोबाईल हरवलेला साकीनाका परिसरामध्ये, तर मी साकीनाका परिसर हा तुम्हाला दाखवतोय की हे बघा, आता माझा साकीनाका परिसर आहे. तर मी साकीनाका पोलीस स्टेशनला सिलेक्ट केलं आहे. तर माझं ह्या ठिकाणी मी पूर्ण नाव टाकणार आहे आणि तुम्ही देखील तुमचं ह्या ठिकाणी पूर्ण नाव मेन्शन करायचं आहे. तर ह्या ठिकाणी आपला ईमेल आय डी जो आहे तो देखील ह्या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. आणि आपल्याजवळ संपर्क जो सध्या नंबर चालू आहे तो देखील ह्या ठिकाणी तुम्ही मेन्शन करायचा आहे, फिल करायचा आहे. त्या ठिकाणी आपण राहता त्या घरचा पत्ता ह्या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या एरियाचा पिनकोड देखील ह्या ठिकाणी द्यायचा आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे काय, तर दस्तऐवज तपशील, म्हणजे तुमचा कोणत्या प्रकारचा दस्तावेज तुम्ही तपशील देताय, कंप्लीट कशा संदर्भामध्ये देताय. तर ह्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की अहवालाचा प्रकार, म्हणजे आपण काय करतोय, अहवालाच्या प्रकारे कंप्लीट देतोय. तर ह्या ठिकाणी तुम्हाला दिसेल हरवलेले किंवा सापडलेले दोन्ही ऑप्शन तुमच्याजवळ असतात. परंतु तुम्ही कंप्लीट देताय हरवलेच्या संदर्भामध्ये, सापडलेच्या संदर्भामध्ये देत असाल तरी देखील तुम्ही देऊ शकता. तर ह्या ठिकाणी हरवलेच्या संदर्भामध्ये आपण कंप्लेंट देतोय. तर आपला दस्तावेज कोणता होता, म्हणजे काय होतं हरवला ते. तर त्या ठिकाणी आपल्याला इथे देतोय ऑप्शन दिसेल की दस्तऐवजाचा प्रकार निवडा. तर वाहन चालक परवाना म्हणजे लायसन, ड्रायव्हिंग लायसन असतं ते. पॅन कार्ड तर तुम्हाला तर नॉर्मल पॅन कार्डच वर्ड यूज केला आहे, शब्द यूज केला आहे. आधार कार्ड तर तुम्हाला तर माहिती असेल. मतदान ओळखपत्र म्हणजे वोटर आय डी म्हणून हा ऑप्शन का इंग्लिशमधून तुमच्याजवळ ऑप्शन अवेलेबल असेल तर वोटर आय डी तो ऑप्शन तुम्ही हे करू शकता. शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड आहे. त्याच्यानंतर शैक्षणिक कागदपत्रे म्हणजे डॉक्युमेंटेशन एज्युकेशनल सर्टिफिकेट म्हणून तुम्हाला ऑप्शन त्या ठिकाणी असेल. तर दुसरी गोष्ट इथे तुम्हाला दिसेल अजून एक ऑप्शन मोबाईल,
किंवा इतर कागदपत्र, परंतु आपण मोबाईलच्या संदर्भामध्ये कंप्लेंट देतोय तर आपण या ठिकाणी मोबाईलच सिलेक्ट करणार आहोत. तर तुम्ही जो हरवलात मोबाईल, त्या मोबाईलचा नंबर काय होता, तर आपल्याला जो आपण ब्लॉक नंबर केला आहे तो ह्या ठिकाणी मोबाईल मेन्शन करायचा आहे, मोबाईल नंबर. त्याच्यानंतर तुम्ही IMEI नंबर असतात दोन, एक प्रत्येकी मोबाईलला 2 हे IMEI नंबर असतात, तर त्या ठिकाणी तुम्ही 2 IMEI नंबर मेन्शन करायचे, म्हणजे एक टाकलात तरी देखील चालेल आणि दुसरा टाकायचा असेल तर एक स्पेस देऊन दुसरा IMEI नंबर मेन्शन करायचा आहे. त्याच्यानंतर हरवल्याची किंवा सापडल्याची तारीख ही तुम्हाला टाकायची, तर तुम्ही हरवल्याच्या संदर्भामध्ये देताय तर तुम्ही तारीख देखील टाकायची आणि ह्या ठिकाणी तुम्हाला टायमिंग देखील टाकावा लागणार आहे. तर त्याच्यानंतर तुम्हाला इथे कुठे हरवला तुमचा त्या जागेचं नाव माहिती द्यायचे. त्याच्यानंतर तो लोकल एरिया त्या ठिकाणी कोणता असतो, म्हणजे नियरेस्ट आपण लँडमार्क सांगतो तो तुम्हाला टाकावा लागणार आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी डायरेक्टली येते की तुमचं शहर कोणतं आहे, कारण का मी मुंबई म्हणून सिलेक्ट केलेलं आहे ऑलरेडी. इथे राज्य तर महाराष्ट्र आहे, कारण मी महाराष्ट्रामध्येच आहे. आणि ह्या ठिकाणी जो आपला पिनकोड आहे तो साकेनाकाचा पिनकोड होता 400772, तो देखील मी मेन्शन करतो. तुम्ही तुमच्या हिशोबाने पिनकोड तुमचा मेन्शन करू शकता. त्याच्यात ह्या ठिकाणी लेख तपशील म्हणजे आपण कशा संदर्भामध्ये हे देतोय, तर आपण एक विनंती अर्ज देतो की प्रति स्वयंसेवक पोलीस स्टेशन मला सहकार्य करा की माझा मोबाईल हरवला आहे तो शोधून देण्यासाठी. या ठिकाणी तुम्हाला एक बॉक्स दिसेल तर तुम्ही त्या बॉक्सवरती देखील जाऊन तुम्ही क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर अजून काय इथे तुम्हाला हे दिलेले आहेत, म्हणजे ताकीद ते करतात की असं करू नको, असं केलं तर हे होईल. तर त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं स्क्रोल केल्याच्या नंतर खाली जायचं आहे, तर कॅप्चा दिसेल तर तुम्हाला ह्या ठिकाणी कॅप्चा मेन्शन करायचा आहे. कॅप्चा मेन्शन केलं तुम्ही की इथे जमा करा म्हणून ऑप्शन आहे, कारण हे मराठीमधून मी करतोय, तर तुम्हाला सबमिटचा देखील ऑप्शन येऊ शकतो, तर तुम्ही सबमिट करू शकता. तर तुम्ही जर काय कंप्लेंट ही ऑनलाईन करताय ती सबमिट केलीत, त्याच्यानंतर तुम्हाला दुसरी गोष्ट करायची आहे की त्या कंप्लेंटची तुम्हाला डाउनलोड करून प्रिंट काढायचे आहे. त्याच्या 2 प्रिंट मारायचे आहेत, टोटल 2 प्रिंट याच्यासाठीच मारायचे आहेत की आपल्याला ही मॅन्युअल कंप्लेंट पोलीस स्टेशनला देखील सबमिट करावी लागते. आणि हे तुम्ही करायचं आहे लवकर, म्हणजे ज्या पोलीस स्टेशनला आपण सिलेक्ट केलं आहे तर त्या पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे, एक आधार कार्डची कॉपी घ्यायची आहे, एक परचेसिंग बिल जे आहे मोबाईल परचेस केलेलं ते घ्यायचं आहे, आणि एक कंप्लेंटची 2 कॉपी घ्यायच्या आहेत. तर एक पूर्ण बंच करायचं आहे आणि एका आपण कंप्लेंटच्या कॉपीवरती ते लोक ॲक्नॉलेजमेंट पोलीस स्टेशनमधून तुम्हाला ठाणे हवालदार असतात, अंमलदार असतात, ते तुम्हाला ज्यापर्यंत देतील ते तुमच्याजवळ ठेवायचे आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर का एकदा कंप्लेंट दिलीत, त्याच्यानंतर तुम्हाला दुसरी अजून एक स्टेप करायची आहे. ही तुम्ही 48 तासाच्या नंतर करू शकता, कारण का तुम्ही जो हरवलेला मोबाईल जो असतो ब्लॉक केल्याच्या नंतर नवीन सिम घेतात तर ते सिम चालू होतं, 2-3 तासामध्ये सिम ॲक्टिव्ह केलं जातं, परंतु तुम्हाला जे OTP लागतात ते जवळजवळ 48 आवर्स किंवा 24 आवर्ससाठी तुमच्या नंबर वरती OTP येत नाही. तर तुम्ही दुसरी कंप्लेंट जी आहे ते तुम्ही 24 आवर्सच्या नंतर तुम्ही देऊ शकता. तर त्याच्यासाठी देखील तुम्हाला सेम क्रोममध्ये जाऊन सर्च करायचं लॉस्ट माय फोन कंप्लेंट म्हणून, ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतोय. तर त्या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथमच दिसेल CEIR पोर्टल म्हणून दिसेल, तर त्याच्यावरती तुम्हाला प्रेस करायचं आहे. तुम्ही जर का प्रेस केल्याच्या नंतर वरती तुम्हाला दिसेल भारत सरकार संचार मंत्रालय, हा एक आपला दूरसंचार जो आपला विभाग आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा, तर त्याचा हे एक पोर्टल आहे, तर डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन. तर तुम्हाला स्टार्टिंगला काय करायचं आहे की आपल्या मोबाईलमध्ये होत असलेले 2 IMEI नंबर, कारण त्याच्यामध्ये जर का कुणी सिम टाकलं तर देखील त्या ठिकाणी त्याला अलर्ट येणार किंवा आपल्याला नोटिफिकेशन येणार. त्याच्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपला जो IMEI नंबर आहे तो ब्लॉक करायचा आहे. तर आपल्याला फर्स्ट जो ऑप्शन दिसतोय तर त्याच्यावर तुम्हाला प्रेस करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती फिल करायची आहे, परंतु ती माहिती फिल करण्यासाठी आपल्याजवळ 3 गोष्टी असणं गरजेचं आहे. एक पोलीस कंप्लेंटचे FIR कॉपीची ॲक्नॉलेजमेंट कॉपी, दुसरी मोबाईल परचेसिंग बिल, आणि तिसरा आपला ID प्रूफ असणं गरजेचं आहे आपल्याजवळ, जसं आधार कार्ड तिकडे आपण पोलीस स्टेशनला सबमिट केलं होतं. मोस्टली सध्या पोलीस स्टेशनला जर का गेलात तर तुमच्याजवळ आधार कार्ड देखीलच मागितलं जातं, इतर कोणते ID प्रूफ नाही हे केले जात नाही, ग्राह्य केले धरले जात नाही.
तर तुम्हाला त्याच्यासाठी काय करायचं आहे तर पुढील आपल्याला स्टेप मी दाखवतोय. तर CIR पोर्टलवरती आल्याच्या नंतर हे सध्या भारतामध्ये सर्वत्र हे पोर्टल अवेलेबल आहे, कुठेही आपण यूज करू शकतो. तर सर्वप्रथम आपला जो एक नंबर सिम स्लॉटमध्ये जो आपला नंबर होता, जो आपला हरवला, मोबाईल चोरी झाला, तर तो मोबाईल नंबर आपल्याला ह्या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. त्याच्यानंतर परत दुसरा दोन सिम, आपण दुसरं पण सिम यूज करत असू तर तुम्हाला ह्या ठिकाणी दुसरा देखील मोबाईल नंबर मेन्शन करायचा आहे. आणि तिसरी गोष्ट, तुम्हाला जर का तुमच्याजवळ बिल असेल, त्या बिलवरती दोन IMEI नंबर असतील, IMEI नंबर 1 आणि IMEI नंबर 2. तर या ठिकाणी तुम्हाला पहिला IMEI नंबर 15 डिजिटचा आहे तो मेन्शन करायचा आहे. दुसरा देखील 15 डिजिटचा IMEI नंबर असेल तो देखील ह्या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल कोणत्या कंपनीचा होता, मग डिव्हाइस ब्रँड ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसेल ऑप्शन. तर हे बघा, डिव्हाइस ब्रँड आहे. आणि सध्या ह्या साईटचा कधी कधी प्रॉब्लेम होतो खूप. हे बघा, आता तुम्हाला दिसून जाईल. तर हे बघा, हे खूप सारे ब्रँड आहेत. ह्याच्यामधून तुम्हाला माहिती मिळू शकते की एवढ्या एवढ्या साऱ्या कंपनीचे आपल्याकडे मोबाईल अवेलेबल आहेत. हे आपण यूज करतात काही लोक, आपण नसतो यूज करत तरी. तर आपले मॉडेल नंबर असतात प्रत्येक ब्रँडला दिलेले, तो मॉडेल नंबर आपल्याला इथे मेन्शन करायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे अपलोड इनवाइसचा ऑप्शन दिसेल, चॉईस फाईल म्हणून. चूज फाईलमध्ये आपल्याला आपलं जो मोबाईलचं परचेस केलेलं बिल असतं ते आपल्याला ह्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर आपण पोलीस कंप्लेंटमध्ये जसं आपली कुठे हरवला मोबाईल तो आपण माहिती दिली होती, फिल केली होती, तेच लॉस्ट प्लेसमध्ये आपल्याला मेन्शन करायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सेम ह्या ठिकाणी तारीख टाकायची आहे आणि इथे घड्याळासारखा ऑप्शन दिसेल, त्याच्यामध्ये आपल्याला टायमिंग देखील फिल करायचं आहे. तर त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या राज्यामध्ये आहात, मग तुमचं स्टेट कोणते आहे तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. तर मी मुंबईमध्ये आहे, म्हणजे महाराष्ट्र माझ्यासाठी राज्य आहे, आणि डिस्ट्रिक्ट मुंबईत मला इथे लागते. तर मी सिटीमध्ये असल्याने ब्रिहन मुंबई सिटी हा मला एक ऑप्शन आलेला आहे. आणि आपण ज्या पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दिली आहे त्या पोलीस स्टेशनला इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर मी दिली होती साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये, तर मला इथे साकीनाका पोलीस स्टेशन हे सिलेक्ट करावं लागणार आहे. तर मी बघा साकीनाका पोलीस स्टेशन सिलेक्ट केलं. आणि आपण जर का FIR दिली तर आपल्याला FIR नंबर भेटतो, कंप्लेंट नंबर मिळतो. तर तो कंप्लेंट नंबर ह्या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचा आहे. त्याच्यानंतर आपली FIR कॉपी म्हणजे एक्नॉलेजमेंटची कॉपी, तुम्हाला मी आज स्टार्टिंगला सांगितलं की 3 डॉक्युमेंट असणं आपल्याजवळ गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला त्या FIRची कॉपी अपलोड करायची आहे. त्याच्यानंतर अजून फ्लोअर केलं की खाली आपल्याला अजून इन्फॉर्मेशन आपल्याला भरावी लागते, डिटेल्स भरावी लागते. म्हणजे आपल्याला मोबाईलचा ओनर कोण होता त्याची माहिती द्यावी लागेल. त्याच्यानंतर ॲड्रेस जो ओनरचा आहे तो द्यावा लागेल. त्याच्यानंतर आपल्याजवळ आपण ID कोणतं त्याच्यामध्ये आपले ID वैयक्तिक ओळखपत्र द्यावं लागतं, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं. तिसरी गोष्ट म्हणजे आधार कार्ड असणं गरजेचं आहे. कोणताही ID प्रूफ असणं गरजेचं आहे. परंतु ह्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की आधार, पॅन कार्ड, वोटर ID, ड्रायव्हिंग लायसन किंवा अदर्स कोणता ID असेल तर, परंतु शक्यतो आधार नॉर्मल आहे सगळीकडे, तर आधार तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. आणि इथे तुम्हाला अपलोड आयडेंटिटी म्हणून इथे तुम्हाला दिसेल. तर ह्या ठिकाणी तुम्हाला आधार अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे की आधार नंबर काय आहे तुमचा. त्याच्यानंतर आधार नाही अपलोड केलं तर वोटर ID नंबर आहे तो पण तुम्हाला इथे मेन्शन करावा लागेल. म्हणजे जे तुम्ही ID यूज करणार त्याप्रमाणे तुम्हाला इथे ID नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथे पुन्हा एकदा तुम्हाला तुमचा ईमेल ID टाकायचा आहे. तुमचा जर का ईमेल ID टाकून झाल्याच्या नंतर इथे तुम्हाला परत एकदा कॅप्चा दिसेल, तर कॅप्चा ह्या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. आणि तुम्ही फिल केला त्या ठिकाणी कॅप्चा की इथे परत एकदा तुम्हाला गेट OTP साठी मोबाईल नंबर इथे दिसेल, तर तो आपण गेट OTP वरती प्रेस करायचा आहे. तर तुम्हाला OTP व्हेरिफिकेशनसाठी येईल. एकदा OTP तुम्हाला व्हेरीफायसाठी विचारला जाईल. तो OTP तुम्ही टाकलात की पुन्हा एकदा इथे तुम्हाला बॉक्स दिसेल, त्याच्यावरती सिलेक्ट करायचं आहे. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला सबमिटचा ऑप्शन दिसेल, तर तुम्ही सबमिट करायचं आहे. ही आपली एक स्टेप झाली. म्हणजे आपला जो मोबाईल आहे तो दुसरा कोणी यूज न करावा, जर यूज केला तर आपल्याला स्वतःहून अलर्ट येईल. तर पुढील अजून मी तुम्हाला अजून याच्या संदर्भामध्ये माहिती देणार आहे की आपली जर का आपण ही रिक्वेस्ट दिलीत तर आपलं रिक्वेस्ट स्टेटस हे आपल्याला जवळजवळ 24 आवर्समध्ये तर कळून तर जातच, मॅक्झिमम 48 आवर्स आपण धरून चला की आपला मोबाईलचं सध्याचं ब्लॉकिंग रिक्वेस्ट फॉर ब्लॉकिंग लॉस्ट स्टोलेन मोबाईल ह्याचं काय स्टेटस आहे. तर या ठिकाणी आपल्याला जायचं आहे की ते तुम्हाला तुमच्या राईट साईडला
3 डॅश दिसतील, तर त्याच्यावरती परत एकदा प्रेस करायचं. या ठिकाणी तुम्हाला एक CEIR सर्व्हिसेस या काय काय सर्व्हिस प्रोव्हाइड करतं तर ते तुमच्याजवळ ऑप्शन असतील. तर त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला परत 4 ऑप्शन दिसतील. तर आपण पहिला तर यूज केला आहे. त्याच्यानंतर अनब्लॉक कधी करतो आपण, ज्यावेळी आपल्याला मोबाईल सापडतो, तर तो आपण त्या संदर्भामध्ये नंतर माहिती घेणार आहोत. तर आपल्याला स्टार्टिंगला करायचं आहे की चेक रिक्वेस्ट स्टेटस. तत्पूर्वी आपल्याला एक गोष्ट करायची आहे की आपल्याजवळ जर का आपला एक जो रिक्वेस्ट आय डी असतो, जो CIR पोर्टल आपल्याला आपली रिक्वेस्ट सबमिट केल्याच्या नंतर देत असतो, तो आपल्याजवळ नसेल तर काय करायला पाहिजे. तर तत्पूर्वी आपल्याला फॉरगेट रिक्वेस्ट आय डीवरती प्रेस करायचं आहे. त्याच्यानंतर इथे परत तुम्हाला कॅप्चा विचारला गेला आहे आणि कॅप्चा तुम्ही मेन्शन केल्याच्या नंतर इथे परत जो मोबाईल नंबर OTP साठी टाकलेला तो सेम नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे. गेट OTP म्हणून तुम्हाला ऑप्शन आहे, त्याच्यावरती प्रेस करायचं आहे आणि तुम्ही त्याच्यावर प्रेस केल्यावरती OTP व्हेरीफायसाठी येईल आणि तुम्ही इथे सबमिट केलात तर इथे तुम्हाला रिक्वेस्ट आय डी देखील डिस्प्ले होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला SMS थ्रू तुमचा रिक्वेस्ट आय डी देखील येईल. तर आपली हा पहिला ऑप्शन आपल्यासाठी झाला, कारण का आपल्याला जर रिक्वेस्ट आय डी नसेल तर सेकंड परत नंतर दुसरा ऑप्शनसाठी परत आपल्याला राईट साईडला आपल्याला जायचं आहे. तिथे CIR सर्व्हिसेसमध्ये म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यावरती परत एकदा जायचं आहे आपल्याला, प्रेस करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल चेक रिक्वेस्ट स्टेटस, म्हणजे खालून आपण वरती येतो ह्याच्यासाठी, कारण का आपण रिक्वेस्ट आय डी म्हणजे काय आपल्याला माहिती नसतं. तर त्याच्यावर परत एकदा तुम्ही प्रेस केल्याच्या नंतर तुम्हाला चेक लॉस्ट स्टोलन मोबाईल रिक्वेस्ट स्टेटस. या ठिकाणी मोस्टली जर का तुम्हाला 24 आवर्स झाले नसतील किंवा 7-8 तास 12 तास झाले नसतील तर तुम्हाला इथे दिसेल युअर रिक्वेस्ट ब्लॉकिंग इज अंडर प्रोसेस. जर का तुम्हाला तुमची रिक्वेस्ट सक्सेसफुल ॲक्सेप्ट म्हणून जर का आली तर तुमचा मोबाईल IMEI नंबर आहे ते ब्लॉक 100% केले गेलेत. तर या ठिकाणी तुमचा रिक्वेस्ट आय डी तुम्हाला टाकायचा आहे, जो तुम्हाला फॉरगेट केल्याच्या नंतर SMS थ्रू मिळाला. त्याच्यानंतर परत एकदा तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे. तर कॅप्चा टाकल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचे रिक्वेस्ट स्टेटस दिसेल, तर परत एकदा इथे सबमिट करायचं आहे तुम्हाला. तर तो झाल्याच्या नंतर आपल्याला पोलीस स्टेशनला डेली जायची काही गरज लागत नाही, कारण का CIR पोर्टलवरती तुम्ही एकदा रिक्वेस्ट दिलीत तर मोबाईल ऑन झाल्याच्या नंतर तुम्हाला CIR पोर्टलमधून डायरेक्टली SMS येतो. मी तुम्हाला ते आलेले मेसेजेस देखील मी या व्हिडिओच्या मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे, पण ते पुढे दाखवणार आहे. तर त्याच्यानंतर तुम्हाला तिसरी गोष्ट काय करायची आहे, तर आपली पहिली गोष्ट तर ब्लॉक करण्याची झाली, दुसरी फॉरगेट आय डी, तर ती दुसरी गोष्ट होती, परंतु ती आपण थोडीशी बाजूला ठेवूया. तर चेक रिक्वेस्ट स्टेटस ही दुसरी गोष्ट पकडूया. आणि त्याच्यानंतर आपला जर का मोबाईल सापडला, ट्रेस झाला किंवा पोलीस स्टेशनने आपल्याला बोलवून दिला, तर आपल्याला एक पहिली गोष्ट करायची आहे, जर का आपल्या मोबाईलमध्ये नेटवर्क पाहिजे असतील, कारण का CIR पोर्टल जे आहे ते आपले मोबाईल नेटवर्क हे ब्लॉक करून ठेवत असतं, म्हणून आपल्याला स्टार्टिंगला जायचं आहे आणि रिक्वेस्ट फॉर अनब्लॉकिंग रिक्वेस्ट फाउंड मोबाईल म्हणून. तर रिक्वेस्ट आय डी ह्या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे. रिक्वेस्ट आय डी हा ह्याच्यासाठी महत्त्वाचा असतो की फर्स्टपासून सेकंडपर्यंत, तर 3 ऑप्शनला आपल्याला रिक्वेस्ट आय डी हा गरजेचा लागतो. तर आपल्याला ह्या ठिकाणी रिक्वेस्ट आय डी टाकायचा आहे, इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे विचारलं जाईल की तुमचा मोबाईल कसा सापडला, तर रिक्वायर्ड बाय पोलीस, फाउंड माय सेल, ब्लॉक माय मिस्टेक किंवा अदर कोणतं रिझन होतं म्हणून तुम्ही हे ब्लॉकिंग केलं होतं. त्याच्यानंतर परत एकदा तुम्हाला इथे कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा तुम्ही टाकल्याच्या नंतर तुम्हाला OTP साठी जो मोबाईल नंबर दिलात होता तोच इथे सेम मेन्शन करायचा आहे आणि तुम्ही OTP व्हेरीफाय म्हणून तुम्हाला विचारलं जाईल आणि OTP जर का व्हेरीफाय झाला तर इथे सबमिटचा तुम्हाला ऑप्शन येईल. सबमिट केल्याच्या नंतर तुम्ही तुमची रिक्वेस्ट देखील ही अनब्लॉकिंगसाठी अंडर प्रोसेस असेल. जर का ती पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला सक्सेसफुली त्याच्यानंतर येईल, ती त्याच्यासाठी देखील 12 ते 24 तास लागतात आणि त्याच्यानंतर आपला जो IMEI नंबर आहे ते अनब्लॉक केले जातात. तर मी माझ्या बाबतीमध्ये घडलेले देखील तुम्हाला प्रकार दाखवणार आहे. तर चला ह्या व्हिडिओच्याच माध्यमातून पुढे तुम्ही पाहणार तर आहातच. तर चला, तर ते कसा माझ्या बाबतीमध्ये घडला होता. तर माझ्या जो मोबाईल आहे तो साकीनाका परिसरामध्ये हरवला होता. मी साकीनाका पोलीस स्टेशनला ऑनलाईन कंप्लेंट दिली, त्याच्यानंतर मॅन्युअल कंप्लेंट देऊन देखील मी त्यांच्याकडून एक्नॉलेजमेंट कॉपी घेतली होती आणि ती FIR कॉपी CIR पोर्टलला मी अपलोड केली. आणि काही दिवसाच्या नंतर, जवळजवळ 1.5-2 महिन्याच्या नंतर माझा ज्यावेळी मोबाईल यूज व्हायला लागला तसा मला CIR पोर्टलच्याकडून मेसेज यायला लागले. तर मी तुम्हाला काही त्याच्यामध्ये संदर्भ देतोय.
तर चला पाहूया ते. हा बघा, असं तुम्हाला रिक्वेस्ट दिसेल की असा SMS येतो तुमचा जर का मोबाईल ट्रेस झाला तर मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की माझा मोबाईल हरवला होता. मी कंप्लेंट ही साकीनाका पोलीस स्टेशनला दिलेली आणि माझा मोबाईल जो आहे तो जवळजवळ 13 डिसेंबरला हरवल्याच्या नंतर मी CIR पोर्टलला रिक्वेस्ट सेंड केलेली की माझा IM नंबर ब्लॉकसाठी. आणि मला माझा जो मोबाईल यूज झाला हा 13 जानेवारीला झाला. मला रात्री SMS थ्रू अपडेशन आलं की तुझा मोबाईल यूज होतोय. तर मी साकीनाका पोलीस स्टेशनशी संपर्क साधला आणि त्याच्यानंतर मग माझा मोबाईल ट्रॅकिंगवरती ऑलरेडी होता. तर मला माझा मोबाईल परत मिळाला, मी तुम्हाला दाखवतोय. तर मी साकीनाका पोलीस स्टेशनचे खूप खूप आभार मानतो, ज्यांनी सहकार्य केलं मला. शक्य करून जाधव सर होते, तर त्यांचं आणि त्यांच्या सहकार्यांचं खूप खूप आभार. आणि माझा मोबाईल देखील हरवलेला मला मिळाला. धन्यवाद. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सुनील कन्नड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.